सुंदर सिंदुराची कंठे गळे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल। हाय हॅलो नमस्कार जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। त्यास तुमच्यासोबत थोडंफार जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे। आणि जर मी बटाट्याची चटणी करते म्हणजे उकडलेलं खूप दिवसानंतर बनवते, कारण यांना काही आवडत नाही आणि पिलूला मला माझ्यासाठी बनवायची। तर म्हटलं चला मला आवडते पण यांना अजिबात नाही आवडत, तर कधीतरी बनवते, छान लागते। आणि पिलूला बटाट्याची भाजी तर प्रचंड आवडते। तर कढईमध्ये जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, मोहरीनं काय झालं निवडायची बाकी आहे। घरून आणलेली होती तर ती निवडलीच नाही आहे मी, म्हणजे साफ नाही केली तर ती साफ करून ठेवते आता, त्यामुळे मग मोहरी काही टाकली नाही। आणि त्यानंतर मग कांदा जो आहे तो कांदा टाकला, कांदाही छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन रंगावरती। आणि कांदा परतताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परततो। त्यानंतर हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडंसं गरम मसाला टाकला, छान परतून घ्यायचं। आणि त्यानंतर मग त्यामध्ये बघा मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर बघा छान परतला गेलेला आहे मसाला, कांदा पण छान परतून झालेला आहे। आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी, बटाटे कट करून घेतले आणि पुन्हा एकदा धुवायचे, ते टाकायचे, छान परतून घ्यायचे एकत्र, म्हणजे कसं सर्व जो मसाला आहे तो बटाट्याला लागला गेला पाहिजे। आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। आणि बघा अशी चटणी मी तुम्हाला म्हणत होते, तर उकडलेल्या बटाट्याची खूप वेळा केली जाते पण अशी कट करून करत नाही, त्यामुळे ते छान परतून घ्यायचं कमी गॅसवरती, जेवढं छान परतवता येईल तेवढं। त्यानंतर नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं, बटाटे वाफेवर पण शिजतात पण मी थोडंसं टाकलं मग खूपच सुकी होईल एकदम कोरडी कोरडी, म्हटलं नको। त्यानंतर कोथिंबीर कट करून टाकते, तर कोथिंबीर सध्या खूपच कॉस्टली आहे, म्हणजे काही विचारूच नका, सर्वच भाजीपाला काय घ्यावं आणि काय आणावं ते पण समजत नाही। तर मी कैचीने कट करत होते पण जी माझी रेग्युलर कैची ती सापडे ना, तर मग तिने काय कट होत नव्हतं दुसरीने, तर मग नंतर फायनली मी जे आहे तर चाकूनीच कट करून टाकलं। आणि त्यानंतर भाजी शिजते तोपर्यंत मग थोडंसं झाकण ठेवलं, म्हणलं वाफेवर लवकर शिजेल। लगेच चपात्या जी आहे त्या करून घेतल्या, म्हणजे करायला घेतल्या, खूप जास्त काही बनवायच्या नव्हत्या। तर इथं बघा मी चपाती बनवते आहे, हे तर लगेच स्वयंपाक होतो आणि उपवास पण सोडायचा आहे। तर आज चंद्रोदय जे आहेत तर 9:09 होतं। तर पहिले मी दररोज थांबायचे पण ह्या आता सध्या एवढं काही जास्त वेळेस, कधी कधी खूप जर 10-1 वाजता असेल तर मग इतक्या वेळ नाही थांबल्या जात, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा थांबते, कारण मग पिल्लूमुळे नाही होत शक्य सगळ्या गोष्टी। तर बघा इथं माझी जी बटाट्याची चटणी आहे तर मस्त तयार झाली आहे, तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, फक्त मग कांदा नका टाकू, कारण कसं गरमी वगैरे असली की भाजी खराब होण्याची भीती असते, त्यामुळे। तर स्वयंपाक वगैरे झाला, स्वयंपाक करण्याआधी आम्ही गेलो राऊंड मारण्यासाठी, तर तिथं महादेवाच्या मंदिरामध्ये आरती चालू होते 7 वाजता, तर मग म्हटलं चला दर्शनासाठी गेलो होतो। आणि पिल्लूनी बघा कसे दिवे वगैरे सर्व काही जे आहे ते मांडून ठेवलेलं होतं, जे मी घसून ठेवलेले होते ते। त्यानंतर मग चंद्रोदय पण 9:09 झालं, तर मग बाहेर मी पूजा करून घेतली आणि आरती म्हटलं चला घरामध्ये जाऊन करूया, कारण मग बाहेर कसं भरपूर जण असतात पण, आणि बाहेर काही चंद्र पण व्यवस्थित एवढं म्हणजे जवळून दिसत नाही बिल्डिंगमुळे, तर मग म्हटलं चला घरामध्ये आरती करूया। तर मग घरात आल्यावर मी आता आरती करते आणि तुमच्यासोबत शेअर करते। सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठे गळे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे करणे मात्रे मन कामना वृत्ती जय देव जय देव तज्ञ कलितो भोरा गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशोरा हिरे जोडितो मुकुट शोभतो बरा रंजून तिने पुरे चरणी मगरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन करणे मात्रे कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर्व तोंड वक्र तोंड त्रिनयना राजकामाच्या वाटपाय सजना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव घालीन लोटांगण मंदिर चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन हवे वायना म्हणे नम तुम्हेव माता पिता तुम्हेव बंधू सखा तुम्हेव
गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम विद्यारविंदे भवन भवानी सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय धनोहरे सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आरती घेतली तर बाप्पा तर आरती वगैरे केली आणि जेवणासाठी घेतलं तर इथं बटाट्याची चटणी चपाती आणि आपली साधी चटणी होती। तर माझ्या फ्रेंडने बट्ट्या दिल्या होत्या तर पिल्लू तेच वाढून घेत होतं। तर बघा माझाही फोटो काढ माझं हे काढ असं असतं। आणि ही जी क्लिप आहे तर ती आहे गणपतीच्या विसर्जनच्या दुसऱ्या दिवशीची पण तुमच्यासोबत एवढे दाखवते पिल्लूची गंमत आणि बाप्पावरचं प्रेम लहान मुलांना बाप्पा लावायचे ते। बाप्पा कुठे आपला बाप्पा नाही पण आता आरती करायला बाप्पा नाही आरती करायला नाही आहे ना कुठे घरी गेले कोणाकडं आईकडं 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 बाप्पाच्या मम्मीकडं। तू कसं राहतो माझ्याजवळ हा काका काय ते काका बाबा घेऊन गेले बाप्पाला आणि तुला नाही होतं नेलं मग बाप्पाला आणायचं परत बाप्पाला आणायचं परत। तू काय करतो तिथं आरती करतो का आता आरती करतो पण बाप्पा नाही ना आरती करायला। बाप्पा कुठे बाप्पा घरी आहे कोणाच्या घरी बाप्पा काकाच्या काकाच्या घरी घेऊन गेले का ते मग तू घेऊन ये त्यांना फोन कर त्यांना म्हणा काका बाप्पा पाठवून द्या म्हणा आमचं हा म्हणजे ताटात कशाला घेतलं वाती आरती करतो का तू कर मग ते बाप्पाला बसायला टाकायचं कुठं वरती कसं टाकशील मग आता नाही आता बाप्पा पुढच्या वर्षी येणार बाप्पा पुढच्या वर्षी येणार। पाहू त्यांनी सगळे वाती ते काढून ठेवलं कापूर बी काढलं का कुठे कापूर आता आपल्या ह्या बाप्पाची आरती करायची इथल्या देवघरातल्या है ना बाई के खरं नाही। तर ही क्लिप मी तुमच्यासोबत यासाठी शेअर केलेली आहे की बघा लहान मुलांना किती म्हणजे प्रेम असतं बाप्पावरती आणि किती त्यांच्या मनामध्ये एकदम ती गोष्ट एकदम बसून जाते। आणि आणखी एक म्हणजे मला पण आठवण राहील का असं पिल्लू करत होतं त्यावेळी लहान असताना त्याला पण दाखवायला म्हणून शेअर केलं आहे बाकी काही नाही आहे इतका मोठं। तर असा आता छोटासाच व्हिडिओ होता तर कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू बाय।